एक पारितोषिक आलंय प्रथमेश विचारे, ज्याच्या बॅटमधनं जर का अर्धशतक आलं तर देवेंद्र क्षत्रिय याचकडून 2000 रुपयांचा कॅश प्राइज दिला जाईल. मॅचकडे वळतोय, बरीचशी पारितोषिकं येतात, बरेचसे पारितोषिकाची आपण अनाउन्समेंट त्या ठिकाणी करतोय. चला मॅचला सुरुवात करा. विदाउट टाइमपास सामने संपले पाहिजेत. आजचे सामने एक्स्ट्रा सामने खेळायचे आपल्याला, कारण शेवटचा दिवस आहे आज. चला मॅचला सुरुवात करणार आहोत. चला बाकीच्यांनी बाजूला व्हा. चला आदित्य दर्गे मागे या. चला प्लेयर ऑफ द मॅच ऋषभ भुजबळ ठरलाय प्लेयर ऑफ द मॅच. मी विनंती करेन युवा आणि डॅशिंग नेतृत्व अल्पेशजी तरकुडे यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते ऋषभ भुजबळला प्लेयर ऑफ द मॅच देऊन आपण सन्मानित करावं. केटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह कव्हर करतायत. पाहू शकता आपण अल्पेशजी तरकुडे यांच्या पवित्र शुभ हस्ते ऋषभ भुजबळला करतोय आपण सन्मानित. बघा प्रथमेश विचारे, जर का आपण हॅट्रिक आली आपल्या 50 धावा पूर्ण झाल्या तर 5555. निखिल सावंत, बरीचशी पारितोषिकं येतात. मॅच देखील महत्वाची आहे. धावा संख्या आहे 4. यस टीजे. रुपेश गोलंदाजी मार्क वरती आलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. यावेळेस कट केला चेंडू चांगला आहे. फटका देखील जरूर बघायला मिळाला. एक सिंगल मिळेल. एक सिंगलच्या मदतीने धावफलकावरती वाढ पाहायला मिळाली. 5 धावा आता धावफलकावरती आहेत. दक्ष 11 संघ आता थोडासा रिलॅक्स मूड मध्ये येतोय. मागची मॅच त्यांनी खऱ्या अर्थाने जिंकली आहे. पुणे जहांगीर याची टीम मागची मॅच आपण बघितली खऱ्या अर्थानं. 5 धावा नरेश आता आल्या धावपटलावरती. स्ट्राईक एंड वरती प्रथमेश आहे. आतापर्यंत 5 धावा वैयक्तिक झाल्यात. कट करायचा होता इथे मात्र प्रफुल्ल त्याच्या बरोबरीने स्ट्राईक एंड वरती आता आलाय. जो एक चेंडू आता निर्धाव खेळलाय. धावा संख्या आहे ती 5. धावा आहेत. प्रेक्षकांची चांगली गर्दी बऱ्याच ठिकाणी आपण बघतो. जिथे प्रेक्षकाला जागा मिळेल तिथे या प्रेक्षक या मॅचला एन्जॉय करतायत. 5 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. रुपेशचा हा चेंडू फुलटॉस क्षेत्ररक्षक आहे. चेंडू पर्यंत एक धाव जरूर जोडली जाईल एका सिंगलच्या मदतीने. प्रफुल्लला मात्र मिळेल एक सिंगल आणि धावफलकावरती वाढ. 6 धावा आहेत. सुरुवात चांगली करायचा प्रयत्न सुरू आहे. गोलंदाज रुपेश देखील चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतोय, कारण सटीक लाईनने गोलंदाजी करायचा प्रयत्न हा आतापर्यंत राहिलाय. कारण एक चौकार वगळता 3 चेंडूवरती मोठे फटके आले नाही आहेत. 2 सिंगल पाहिला, एक निर्धाव चेंडू पाहिला. खोलात टाकलं होतं, ब्रह्मास्त्र वापरलं होतं या चेंडूवरती. एक सिंगल मिळाली. दुसऱ्या धावेचा कॉल झालाय. दुसरी धाव देखील मी तर म्हणेन सहजरित्या हे दोन्ही फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सेफ आहेत. धावा संख्या होतीये ती 8. 8 धावा आहेत. सुरुवातीचा पहिला षटक रुपेशचं. 8 धावा स्कोर कार्ड मध्ये. गोलंदाज तयार. आउटसाइड ऑफ स्टंप. चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने उडवायचा होता. लाईन लेन सटीक लाईनने हा चेंडू मात्र फेकला होता. अगदी अतिरिक्त बाउन्स दिला गेला या चेंडूवरती आणि निर्धाव चेंडूची सांगता इथे या चेंडूवरती पाहायला मिळाली. धाव संख्या आहे ती 8. षटक क्रमांक पहिलं
या ठिकाणी झालं समाप्त. पूर्वार्धामधला पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे. जरूर आपण उत्तरार्ध देखील पाहू शकतो, परंतु पूर्वार्धामध्ये हे पहिल्या षटकाला केली होती सुरुवात ती रुपेशने, परंतु इथे सुरुवात कशी होईल हे देखील पाहणं जाईल. प्रशांत शेंडेकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज प्रणीतसाठी असेल. प्रणीत जंगमला हे पारितोषिक दिलं जाईल. ते उत्तरार्धामध्ये म्हणजे द्वितीय सत्राची पारितोषिक असेल ती, परंतु इथे विकेट हॅट्रिकला 500 आहेत ना. विकेट हॅट्रिकला 500. चला स्पीड अप विदाउट टाइमपास सामना संपला पाहिजे. झेल घेतला जाईल. पहिली सफलता मिळाली पहिल्या चेंडूवरती. फलंदाज प्रफुल्ल या चेंडूवरती येतोय. डगआउट्स. जो एक मोठे फटके खेचेल एका मोठ्या स्कोर कार्ड वरती किंवा एका उच्चांक त्या ठिकाणी ठेवेल या स्कोर कार्ड वरती, असा खेळाडू आता या टीमला पाहिजे. कारण इथून धावांचा आकडा वाढावा लागेल. 8 धावा आता स्कोर कार्ड वरती आहेत. षटक क्रमांक दुसऱ्याला सुरुवात झाली आहे. पहिला विकेट तर आलाय, अजून 2 विकेट आले तर प्रशांत शेंडे यांच्याकडून यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज हे प्रणीतला दिलं जाईल. धावे संख्या होती 8. साठे डीजेंचं कौतुक करावं लागेल, कारण इतकी चांगली क्लॅरिटी आणि क्वालिटी सकट आमचा आवाज KTCच्या माध्यमातून पोहोचतोय. तुषार धुमाल यांचे परम मित्र दिगंबरजी मोरे यांचं आगमन झालंय. विनंती असेल की आपण या ठिकाणी यावं. आपलं स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. पंचांचं बोज वरती गेलंय. अजून एक धक्का बसलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. दुसरा धक्का बसतोय. फलंदाज अक्षय बॅक टू द पवेलियन. प्रशांतजी शेंडे साहेबांचे 500 रुपये मिळणार का, हा आता प्रश्न पडलाय. 2 विकेट आलेत प्रणीत जंगमला. समोर फलंदाज आहे तृषाल. धावा आहेत त्या 8. इथे मात्र बघा फटका जबरदस्त होता, पण शेंडे साहेबांचे 500 वाचले. एक सिंगल जोडली गेली. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येत वाढ होतीये. टोटल 9 धावा आता स्कोर कार्ड वरती आल्यात. सुरुवात चांगली करावी लागेल. सुरुवातीत सातत्य टिकवावं लागेल. एका मोठ्या टोटल पर्यंत पोहोचावं लागेल या पहिल्या सत्रामध्ये पूर्वार्धामध्ये, परंतु तो पोहोचेल का संघ, हा प्रश्न. हेलिकॉप्टर पद्धतीने या चेंडूला उडवलंय, लँड केलं होतं, पण हा फटका अगदी झटका देऊन गेला 440 होल्डचा. आणि फलंदाज प्रथमेश बॅक टू द पवेलियन. एक काळामध्ये बघितलं आपल्या मागच्या कालखंडामध्ये किंवा इतिहासाची पानं जर वाचली गेली तर मागच्या हंगामामध्ये यांनी बरीचशा मैदानावरती चांगला खेळ आत्तापर्यंत केलाय. तो फलंदाज विनय नाईक इनायत पोझिशन 5 वरती गेलाय. शेवटच्या मोमेंटमला विनय नाईकला मात्र सोपवलं गेलंय. पत्रकार आकाशजी जाधव यांनी सर्व खेळाडूंना
आणि या आयोजनाला मनापासून शुभेच्छा आल्यात. शुभेच्छांचा मनापासून आम्ही मनपूर्वक स्वीकार करतोय. धावा संख्या होती आहे ती 11 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 10 धावा झाल्यात. 3 विकेट आतापर्यंत गमावल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमने, अर्थात YRK टीमने. यावेळेस अकुल टप्प्याचा चेंडू होता. लाईन लेन चुकले. सटीक लाईनने हा चेंडू फेकायचा होता. आउटसाइड द लेग स्टंप. खराब चेंडू येतोय. इथे धावा मिळतील 1. धावा संख्या होतीये ती 11 धावा. 11 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातले काही चेंडू शिल्लक आहेत. एक चेंडू कदाचित शिल्लक असेल, कदाचित. यावेळेस मात्र हा फटका जरूर मात्र नोमॅन्स लँडमध्ये चेंडू बघायला आपल्याला एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या मदतीने टोटलमध्ये वाढ 12 धावा आणि 12 चेंडूंचा खेळ संपलाय. पूर्वार्धामधल्या 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे आणि 12 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकं बाकी आहेत. चला स्पीडअप करा. शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा आणि जितक्या लवकर स्पर्धा कंप्लीट होईल तितक्या आयोजकांसाठी आणि आपल्या सर्वांसाठी हे चांगलं राहील. 12 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. षटक क्रमांक 30 ला केली जाईल सुरुवात, परंतु हे षटक कोणाच्या हातामध्ये असेल? सूरजजी पांडे सर जे थंड पेय आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. येस, कॅम्पा कोला नवीन इंडियाचा आपला थंडा म्हणून जे थंड पेय आपण प्रसिद्ध पाहिलं कॅम्पा कोला, जो आंतरराष्ट्रीय लेवलमध्ये देखील हा थंडा पोहोचला आणि आज चर्चेमध्ये असलेला हा थंडा आपण खऱ्या अर्थानं बघतोय. धावा संख्या आहे ती 12. षटक क्रमांक होईल 30 सुरू. गोलंदाजी मार्गवरती तन्मय आलाय, ज्याने कमी कालावधीमध्ये या उंच शिखरावरती पोहोचला आहे आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्यानं नाव कमवलं आहे तो तन्मय आता बॉलिंग मार्गवरती. षटक 30 पहिला चेंडू. यावेळेस फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचणार. डिस्कनेक्ट सीमा पार. चेंडू येतोय 1 बाउन्स. चौकार. या भूमीमध्ये आपण खऱ्या अर्थाने घडलो. रायगड जिल्ह्यामध्ये आपण खऱ्या अर्थाने हेच आपलं महत्भाग्य आहे. यावेळेस मात्र तन्मय आपल्या बॉलिंग मार्कवरती पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. इरादे स्पष्ट केले होते कारण पूर्वार्धाचा खेळ सुरू आहे. हे सत्र पहिलं आहे. इथून जितक्या धावा बनवल्या जातील ते टार्गेट सेट केलं जाईल. ते किती टार्गेट असेल याकडे सर्वांच्या नजरा होत्या, परंतु नजरा होत्या या चेंडूवरती. विकेट जाते. तन्मयला मिळतोय पहिला विकेट. पहिली सफलता. फलंदाज त्रुशल बॅक टू द डगआउट्स. यस डीजे. न्यू बॅट्समॅन नेम मिहिर. मिहिर कारण प्रत्येक खेळाची माहिती ठेवायला हवी. इथे स्पोर्ट्स बायसिकल मॅन ऑफ द सिरीजसाठी आहे. KTC लाईव्ह देखील आमच्याबरोबर जॉईंड आहे आणि मिहिर आता मैदानाच्या आतमध्ये इनायत पोझिशन 6 वरती आलाय. धावा संख्या आहे ती 16. षटक सुरू आहे ते 30. फुल टॉस होता. बॅटला व्यवस्थित चेंडू ब्रश नाही झाला. व्यवस्थितरित्या या चेंडूला हाताळता नाही आलं, परंतु एक सिंगल या चेंडूवरती जोडली जाणार. षटक क्रमांक 30 या ठिकाणी संपलं नाही आहे. ही 22ची धाव इथे मात्र आली आहे कारण धावा संख्या झाली आहे ती 17.
धावसंख्या आहे ती 17. 17 म्हटलं की थोडासा अशुभ आकडा असतो, कारण 17 हा टीमला कोणत्या टीमला बसेल, कारण हे पहिलंच सत्र आहे. इथून तर खऱ्या आता सुरुवात झाली या मॅचला. फरक जबरदस्त आहे. कार्पेट ऑन ड्राईव्ह केला आहे, शतक चेंडूपर्यंत पोहोचला. एक सिंगल मिळेल. फलंदाज विनय नाईकला एक सिंगल सोडली जाईल. धावसंख्या पुढे जाईल 18 वरती. 18 धावा आहे. षटक तिसरा आहे. इथून जितक्या आता धावा घेता येतील तितक्या घ्याव्या लागतील बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. हा देखील फटका जबरदस्त आहे. एक सिंगल इथून देखील मिळेल. सिंगल मात्र घेतली जाते. सिंगल का होईना या स्कोर कार्डवरती जोडली जाईल. धावसंख्या पुढे जाईल. 19 धावा आता स्कोर कार्डवरती आल्यात. बरेचसे मान्यवर या स्पर्धेकरिता आपण बघितले. राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, हरिभक्त पारायण अशा विविध क्षेत्रामधील मंडळी आज कालच्या दिवसामधून आणि आजच्या दिवसामधून या बरीचशी मंडळी या स्पर्धेकरिता या व्यासपीठावरती आपण बघितली. फरस फटका ऑन ड्राईव्ह केला मिडॉनला. शतक आहे लॉंगॉनमध्ये. एक सिंगल धाव जोडली जाईल. एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती पुनश्च वाढ बघायला मिळेल. 20 धावा आता स्कोर कार्डवरती आल्यात. वीस धावा आहेत. षटक क्रमांक 30 त्या ठिकाणी आपण बघितलं संपलं गेलंय. 18 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटचा निर्णायक आणि अंतिम षटक असेल. इथून आता किती धावा येतील शेवटच्या षटकामध्ये हे देखील पाहिलं जाईल. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आपण बॉलिंग मार्कवरती आला आहे. गोलंदाज बॉलर्स नेम आदित्य. आदित्य आहेत. हा, कारण ही कोपरीची प्रीमियर लीग आहे. तुमच्या अभिमानाची आणि सन्मानाची स्पर्धा आहे. प्रीमियर लीग आहे कारण एका गावातून एक खेळाडू घेतलाय. जेव्हा एक गाव 11 असतं त्यावेळेस नावं सांगायची गरज असते. त्यावेळेस आम्हाला ऑटोमॅटिक ती नावं आमच्या लक्षात येतात. पण खोपोली प्रीमियर लीग म्हणजे प्रत्येक शहरातून एका वॉर्डातून एक खेळाडू उचलला आहे आणि ती टीम तयार केली आहे. खोपोली प्रीमियर लीगचा अभूतपूर्व सोहळा आहे. धावसंख्या होती आहे ती 20 धावा स्कोर कार्डवरती आहेत. पहिला चेंडू फेस करायचा होता. डिफेन्सिव्ह फटका खेचायचा होता. मला वाटतं एज लागली असावी बॅटची चेंडूला आणि इथून धक्का बसतो आहे तो अजून एक फलंदाज विनय नाईक. बॅक टू द पवेलियन. डीजे पांडे यांचं कौतुक करावं लागेल. प्रत्येक बारीक गोष्टीवरती त्यांचं अति बारकाईने लक्ष आहे आणि प्रत्येकाची काळजी या ठिकाणी त्या ठिकाणी घेतली जाते. आपण त्यांचं देखील आभार व्यक्त करूया. बघा प्रत्येकाच्या परत हा थंडा पोचला आहे. KTC लाईव्ह अपचे असेल. 20 धावा आहेत. शेवटचं निर्णायक षटक आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट आलाय. धावसंख्या आहे ती 20. शेवटचा निर्णायक षटक. गोलंदाज तयार आदित्य. लवरफुल टॉस अगदी पुरेपूर खांद्याचा वापर केला गेला. इथून अजून एक धक्का बसतो आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. गेल्या पावली मात्र माघारी परतलाय तो फलंदाज राजेश. पारितोषिक असेल या बॉलवरती विकेट आला तर 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. येस, पारितोषिक देखील लावली जातात. 1000 रुपयांचं पारितोषिक असेल कारण सुरुवात चांगली करतोय गोलंदाज. स्पर्धा देखील आपण बघतोय खऱ्या अर्थाने या चांगली आहे. अभिमानाची, सन्मानाची आणि खोपोलीकरांच्या अस्मितेची जपणारी ही स्पर्धा. यावेळेस साऊथ साईड ऑफ स्टंप चेंडू निघून चाललाय. अगदी यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. निर्धाव चेंडूची इथे होती सांगता.
मिडन ओव्हर किंवा विकेट्स आली तर 1000 रुपयाचं पारितोषिक अभि ट्रेडर्स 2000 रुपयांचं पारितोषिक त्या ठिकाणी तिथे जाईल. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. धावा संख्या आहे ती 20. धावा स्कोर कार्ड वरती आहेत. न्यू बॅट्समन नेम. नवीन बॅट्समन कोण केलाय? संदीप. संदीप मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. यावेळेस मात्र हुक करायचा होता. बऱ्याच काल हवेमध्ये चेंडू बघायला मिळाला. 2-2 क्षेत्ररक्षकाला चकमा देऊन अंतिम मोमेंटमला चेंडू वन बाउन्स सीमा पार होतोय. शेवटच्या क्षणामध्ये का होईना चौकार आलाय. धावा संख्या होतीये ती टोटल 24 धावा. सर सांगतात शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. यावेळेस उडवल्या चेंडूला हवेमध्ये होता. झेल का काही पकडता आला नाही या चेंडूवरती. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय. एकच धाव या ठिकाणी मिळेल आणि फलंदाज बाद. 2 घेतल्या का? मला वाटतं आमचं लक्ष नव्हतं वाटतं. यस या ठिकाणी हा एकच धाव घेतली. मुंबई MI फलटण ट्रफ लीग 2025 मध्ये आपण खऱ्या अर्थानं बघितलं. ज्यांची एंट्री आता कन्फर्म झाली आहे 23 टीम मधून बघतो आपण खऱ्या अर्थानं ही एंट्री कन्फर्म झाली. श्री गणेश स्पोर्ट्स आणि वर्ल्ड सोल्युशन मार्फत ही टीम त्या ठिकाणी खेळणार आहे आणि कदाचित ISPL देखील त्या ठिकाणी तिला एंट्री त्या ठिकाणी मिळू शकते. मुंबई इंडियन्सची लीग आहे त्या ठिकाणी. जरूर ती एक मोठी स्पर्धा करता आपण त्यांना मनापासून शुभेच्छा देऊया. नेक्स्ट मॅचचा टॉस त्या ठिकाणी होईल. ही दोस्ती तुटायची नाही. दिल दोस्ती दुनियादारी. नेक्स्ट मॅच वेदांत 11 स्वर्गवासी कान्हूरामा निरगुडे विहारी ठाकूरवाडी या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी आपण यावं. सूरजजी पांडे सरांचं कौतुक करावं लागेल. प्रत्येक गोष्टीची चाचपणी केली जाते. प्रत्येक गोष्टीची मागणी तसा पुरवठा आता या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. खोपोली प्रीमियर लीग अर्थात KPL एक मोठी नामांकित स्पर्धा. जसा समीरजी मसूरकर साहेबांचा वर्ल्ड कप तसा हाच देखील या खोपोली शहरातला एक वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेची चर्चा आज सातत्याने मित्रमंडळीने गेली कित्येक दिवस होत होती त्या चर्चेला अखेर मित्रांनो मित्रमंडळीने पूर्ण विराम मिळाला आहे. कारण ती स्पर्धा तुमच्या समोर आहे. कालचा दिवस बघता आपण आजच्या या अंतिम दिवसामध्ये पोहोचलो आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये आता या स्पर्धेमध्ये आलोय आपण. वेदांत 11 संघाचा कॅप्टन आणि स्वर्गीय कान्हूरामा निरगुडा विहारी ठाकूरवाडी या टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी आपण यावर. शेवटचा कॉल आहे या दोन्ही टीमच्या कॅप्टनला. बघा प्रणित संगम जर एकाच धावा किती पाहिजे एकाच ओव्हरमध्ये सामना फिनिश केला तर प्रशांतजी शेंडे साहेबांकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. वेल फिनिशर म्हणून ज्या नावाची चर्चा त्याच्या बरोबरीने दुसरा फलंदाज उदय कोळंबे. यस आलेल्या सर्व 40+ सर्व खेळाडूंचं या खोपोली प्रीमियर लीग तुषारजी धुमाळ यांच्या वतीनं आणि या खोपोली प्रीमियर लीगच्या या स्पर्धेच्या वतीनं आपल्या मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. विनंती करतोय की आपण या ठिकाणी यावं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल.
वळूया द्वितीय सत्राकडे. बॉलिंग मार्कवरती आलाय पहिले षटक. प्रथमेश विचारे हे देखील चांगलं नाव आहे. गेली काही दिवस या चर्चेला मात्र उदाहरण होतं. प्रथमेश विचारे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरचं एक चांगलं नाव. एक स्ट्रायकर गोलंदाज म्हणून प्रथमेश विचारेकडे पाहिलं जातं. यावेळेस फटका जबरदस्त आहे. शेवटच्या मोमेंटमला या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला. इथून धावा मिळाल्या एकच घेतली. प्रतीक विचारे ज्यांचा खेळ आपण बघितला, जसा हवा तसा खेळ त्यांच्या माध्यमातून करता नाही आला, परंतु खेळ आहे, सांघिक खेळ आहे. जसं आपण बघितलं की एखादा मोठा खेळ देखील पहिल्या चेंडूवरती बाद होत असतो. हा क्रिकेट आहे. कारण कधी काय घडेल काय बिघडेल हे मित्रांनो सांगता येत नाही. कारण गोलंदाजी कशी होईल यावरचं सर्व गणित आणि सर्व भवितव्य अवलंबून असतं. उदय कोलंबेचं हे आक्रमकतेचे शैलीचे फटके आता दमदार सुरुवात करतात या द्वितीय सत्राला. उत्तरार्धामध्ये हा फटकेबाजी करतो आहे. तर उदय कोलंबे उर्फ मॉन्टीच्या वाटमध्ये निघाला आहे हा फटका षटकार. अरे खऱ्या आता उदय कोळंबे हे नाव घेतलं जाईल सातत्यानं. नाराज आहेत आपल्या या फटक्यावरती, कारण हा फटका देऊन गेलाय झटका. कारण हा चेंडू आला आहे तो निर्धाव. धावा संख्या आहे ती 7. कारण 24ची आहे गरज. 24 पर्यंत पोचायचं आहे. सुरुवात चांगली झाली आहे. यावेळेस एज लागली आहे. मोठा धक्का बसलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. अभि ट्रेडर्सला पहिला धक्का बसतो आहे. उदय कोळंबे उर्फ मॉन्टी बॅक टू द पवेलियन. डीजे आपण यस आमचे बालू टॉस करतात ना. या त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला गेला. टॉस जिंकलाय. टॉस कोणी जिंकलाय? वेदांत 11. इथून अजून एक फलंदाज बाद होतो. यस डीजे सात. बॉलिंग मार्क वरती प्रथमेश विचारे काय कमालीची गोलंदाजी केली आहे. फुल टॉस पहिला तर आलाय. कारण इतक्या ताकदीचा फटका होता ना, तो धक्का देऊन गेलाय. 440 होडचा झटका आणि मिळालाय हा छक्का. यस डीजे
हा फटका त्यांच्या विरोधात होता, झटका देऊन गेलाय, वन बाउंस सीमा पार होतोय चौकार. ते फलंदाजाने, कारण आता चेंडू शिल्लक आहेत ते 17 आणि गरज आहे ती 9 या नावसंख्येची. प्रणित जंगमचा हा फटका जबरदस्त आहे, इथून वन बाउंस सीमा पार प्रणित जंगमच्या बॅट मधला निघाला. हा एक दमदार फटका. डीजे वेल फिनिशर. ऐवाक्यासाठी पारितोषिक नाही आता. मगाशी पकडण्यासाठी पण 5,000 मिळाले असते समीरजी मसुकर साहेबांचे. तुम्ही लेट आलेत थोडे. इथे हा सामना फिनिश केलाय तो फलंदाज प्रणित जंगमने आणि या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच नॉट आउट प्रणित जंगम. वैयक्तिक 15 आणि 4 धावा खर्च करून 3 विकेट घेतले आहे तो प्रणित जंगम ठरलाय. परंतु अमितजी पाटील यांचं आगमन झालंय, त्यांचं स्वागत या ठिकाणी आपण घेणार आहोत.